नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, अखंड महाराष्ट्रातील बैलगाड्या प्रेमी ज्या मैदानाची वाट बघत आहेत ते मैदान मित्रांनो उद्या आपल्या भेटीस येत आहे। कराडमधील आमदार केसरी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचं मैदान मित्रांनो उद्या संपन्न होत आहे। या मैदानाचं प्रथम पारितोषिक मित्रांनो 5 लाख रुपये आहे। तसंच मित्रांनो आपण जर बघायला गेलो तर उद्या टॉपचे नंदी टॉपचे पैरे आपल्याला बघायला मिळतील। तर चला आता आपण मित्रांनो व्हिडिओमध्ये बघणार आहोत की चालू सीझनचे सध्याचे टॉप 10 नंदी नक्की कोणते नंदी आहेत की जे या मैदानासाठी सज्ज झाले आहेत। मित्रांनो भरपूर नंदी आहेत, पण आता मी तुम्हाला सांगणार आहे चालू सीझनचे 10 नंदी जे या मैदानासाठी सज्ज झाले आहेत। चला तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। पहिलाच नंदी तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्रामध्ये बैलगाडी क्षेत्रातील बॉस म्हणून ज्याची ओळख असा सुभाष तात्या मांगडे निसर्ग गार्डन कात्रजकरांचा लाडका सुंदर मित्रांनो सुंदरसुद्धा या मैदानासाठी सज्ज झाला आहे। आणि मित्रांनो आत्ताच झालेल्या पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदानात घरनिकीच्या राजासोबत सुंदरने 1 नंबर केला होता। त्याच्यामुळे मित्रांनो सुंदर फुल फॉर्ममध्ये आहे आणि हा सुद्धा या मैदानासाठी सज्ज झाला। तर पुढील नंदी मित्रांनो तुम्ही बघताय पिंटू शेठ मोडक वडकी यांचा चालू सीझनचा बादशाह कॉकटेल उर्फ सुंदरसुद्धा मित्रांनो या मैदानासाठी सज्ज झाला आहे। आणि मित्रांनो सुंदरचा सुद्धा पायरा जर चांगला जुळून आला तर नक्कीच या मैदानात फायनलचा गुलाल घेऊ शकतो। सुंदर तेवढी त्याच्यामध्ये क्षमता आहे आणि मित्रांनो सुंदरसुद्धा या मैदानासाठी सज्ज झाला आहे। तर मित्रांनो पुढील नंदी तुम्ही बघताय साताऱ्याच्या आनबान शान आणि सध्या चालू सीझनमध्ये फॉर्ममध्ये असणारा साताऱ्याचा हरिण म्हणून अखंड महाराष्ट्रात ज्याची ओळख असा अक्षय मोरे गोडोली यांचा सातारा एक्सप्रेस बालमासुद्धा मित्रांनो या मैदानासाठी सज्ज झाला आहे। आणि मित्रांनो बालमा आता खरंच जबरदस्त असा पळतोय आणि बालमा समर्थकसुद्धा खूप खुश आहेत, कारण मधला काल थोडा बालमाचा कठीण होता, परंतु पुन्हा एकदा बालमा या मैदानात पळण्यासाठी सज्ज झाला आहे। तर मित्रांनो पुढील नंदी तुम्ही बघताय फौजी ग्रुप बुलढाणा यांचा चालू सीझनचा बादशाह बुलढाणा एक्सप्रेस बाब्या मित्रांनो बाब्यासुद्धा या मैदानात 100% येणार आहे। बाब्याच्या पायऱ्याबद्दल अजून अपडेट नाही, जर संध्याकाळपर्यंत अपडेट आली तर नक्की तुम्हाला सांगेल। आणि मित्रांनो बाब्याचा सुद्धा जर पायरा चांगला जुळून आला तर नक्कीच या मैदानात फायनलमध्ये बाब्या राहू शकतो, 1 नंबर देखील करू शकतो, कारण बाब्यामध्ये सुद्धा तेवढी क्षमता आहे। उद्याच मित्रांनो सर्व टॉपचे नंदी येतील, त्याच्यामुळे शर्यत बघायला सुद्धा मजा येईल। तसेच बाब्यासुद्धा मित्रांनो उद्याच्या मैदानासाठी सज्ज झाला आहे। मित्रांनो पुढील टॉपचा नंदी तुम्ही बघताय बाबूशेठ माने घरनिकी यांचा घरनिकीचा राजा मित्रांनो अखंड महाराष्ट्रात घरनिकी गावाचं नाव राजाने अखंड महाराष्ट्रात नाव केलं आहे। आणि मित्रांनो पुसेगाव हिंद केसरीचा 1 नंबरचा देखील मानकरी राजा झाला आहे। आणि जर राजाचा सुद्धा मित्रांनो जर पायरा चांगला जुळून आला तर आमदार केसरीमध्ये नक्कीच राजा फायनलमध्ये राहू शकतो, तसेच 1 नंबर देखील करू शकतो। तर मित्रांनो पुढील नंदी तुम्ही बघताय निंबाळकर सर यांचा लाडका पंचम हिंद केसरी सर्जा मित्रांनो सर्जासुद्धा चांगल्या अशा फॉर्ममध्ये आहे। आणि मित्रांनो सर्जाचा सुद्धा जर पायरा चांगला जुळून आला तर नक्कीच सर्जासुद्धा फायनलमध्ये राहू शकतो। आणि मित्रांनो मागच्याच मैदानात बाकासूर आणि सर्जाने 1 नंबर केला होता। आणि मित्रांनो आपण बघायला गेलो तर 2-3 महिन्यामध्ये सुद्धा सर्जा चांगला पळतोय, तर सर्जासुद्धा मित्रांनो या मैदानासाठी सज्ज झाला आहे। तर मित्रांनो पुढील नंदी तुम्ही बघताय रुस्तमे हिंद केसरी सदाभाऊ मास्तर रेटरे यांचा मैब्यासुद्धा मित्रांनो या मैदानासाठी सज्ज झाला आहे। आणि मित्रांनो सध्या चर्चा चालू आहे की राहुलभाई पाटील यांचा बिंजोडचा बादशाह मथुर आणि मैब्या या मैदानात पळतील, परंतु मित्रांनो अजून तरी फिक्स नाही आहे, परंतु चर्चा खूप चालू आहे। बघूया संध्याकाळपर्यंत अपडेट आली तर मी नक्कीच तुम्हाला मैब्याचा पायरा सांगेल। तर हा मैब्यासुद्धा मित्रांनो या मैदानासाठी सज्ज झाला आहे। पुढील नंदी तुम्ही बघताय संभाजीनगरचे आनबान शान संभाजीनगर एक्सप्रेस लखनसुद्धा मित्रांनो या मैदानासाठी सज्ज झाला आहे। आणि मित्रांनो लखन आणि बाकासूर पळणार अशी सुद्धा चर्चा आहे। तर मित्रांनो लखन तर टॉपमध्येच आहे आणि लखनचे मालकसुद्धा मित्रांनो टॉपचाच पायरा करतील मित्रांनो। आणि लखनच्या स्पीडबद्दल बोलायलाच नको, शंकरपट गाजून आता घाट गाजवत आहे। तर मित्रांनो लखनसुद्धा या आमदार केसरी मैदानासाठी सज्ज झाला आहे। पुढील नंदी तुम्ही बघताय राहुलभाई पाटील आडिवली कल्याण यांचा लाडका बिंजोडचा बेताब बादशाह मथुरसुद्धा या मैदानासाठी मित्रांनो सज्ज झाला आहे। मथुर बाकासूर पळणार, मथुर मैब्या पळणार अशा खूप चर्चा चालू आहेत मित्रांनो, परंतु मित्रांनो मला वाटतं पायरा गुपितच आहे। उद्याच आपल्या मैदानात मथुरचा पायरा समजेल, संध्याकाळपर्यंत अपडेट आली तर व्हिडिओमार्फत नक्की सांगेल। मथुरसुद्धा या मैदानासाठी 100% मित्रांनो सज्ज झाला आहे। पुढील नंदी तुम्ही बघताय मित्रांनो 2024 हंगाम मिंजोडमध्ये आणि 3 फेऱ्यात सुद्धा गाजवणारा घोटकरांचा छोटा सर्जा मित्रांनो या मैदानासाठी सज्ज झाला आहे। मित्रांनो सर्जाच्या पायऱ्याची सुद्धा चर्चा 2-3 टॉप नंदींसोबत आहे, परंतु मित्रांनो हा सुद्धा सर्जाचा सुद्धा पायरा गुपितच आहे। उद्या मैदानात आपल्याला समजेल, परंतु मित्रांनो सर्जासुद्धा या मैदानासाठी 100% सज्ज झाला आहे। मित्रांनो पुढील नंदी तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राचा लाडका
दशम हिंद केसरी बाकासूरसुद्धा मित्रांनो उद्याच्या मैदानात 100% येणार आहे। आणि मित्रांनो बाकासूर येणार म्हटलं की चर्चा असते ती पायऱ्याची घोटच्या छोट्या सर्जासोबत, राहुलभाई पाटील यांच्या मथुरसोबत, तसेच आपण जर बघायला गेलो तर निंबाळकर सरांच्या सर्जासोबत 3-4 नंदींसोबत बाकासूरच्या पायऱ्याची चर्चा होते। परंतु मित्रांनो मला वाटतं पुशेगावसारखाच गुपित पायरा आहे, उद्याच आपल्या मैदानात बाकासूरचा पायरा कळेल आणि मित्रांनो नक्कीच मामाने टॉपचा पायरा केला असेल। तर मित्रांनो बाकासूरसुद्धा उद्याच्या मैदानासाठी सज्ज झाला आहे। तसेच मित्रांनो संभाजीनगरचा अर्जुन मित्रांनो बिंजोडला सुद्धा पळतोय, तसेच घाटसुद्धा गाजवतोय। संभाजीनगरचा अर्जुनसुद्धा मित्रांनो या मैदानासाठी 100% मित्रांनो सज्ज झाला आहे। तर मित्रांनो पुढील नंदी तुम्ही बघताय पुसेगाव हिंद केसरी 1 नंबरचा मानकरी, महान भारत केसरीचा 1 नंबरचा मानकरी हेमंत फुलोरे द्वारली यांचा हरण्यासुद्धा मित्रांनो या मैदानासाठी सज्ज झाला आहे। मित्रांनो हरण्याचा पायरा जर समजला तर संध्याकाळपर्यंत नक्की सांगेल। हरण्यासुद्धा मित्रांनो या मैदानात 100%। तसेच मित्रांनो शेवाळ्याबांचा पाखरासुद्धा मित्रांनो या मैदानासाठी 100% सज्ज झाला आहे। पाखराचा जर पायरा चांगला जुळून आला तर मित्रांनो नक्कीच या मैदानात पाखऱ्या गुळालात राहू शकतो। मित्रांनो अजूनपर्यंत आपण एवढे नंदी बघितले, मित्रांनो अजून नंदींबद्दल जर अपडेट आली तर दुसरी व्हिडिओ मी बनवेल। तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा आणि उद्या येणाऱ्या सर्व नंदींना आपल्या चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा। व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात। धन्यवाद।